मॉर्निंग अँड वेलकम यू ऑल टू क्रिएट टेल्स. तर मी आहे तृप्ती आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. अँड आय नो व्हिडिओ खूप जास्त लेट येतोय जस्ट बिकॉज पॅकिंग, शिफ्टिंग, मूविंग, शॉपिंग, एव्हरीथिंग इज गोइंग ऑन. शॉपिंग स्टील गोइंग ऑन आणि ही सगळी गडबड होती. सो दॅट्स वाय व्हिडिओला खूप जास्त लेट झालं. तर येस, वेलकम टू माय न्यू रेंटेड होम. तो येस, चला तर मी माझा नवीन रेंटेड हाऊसचा तुम्हाला व्हिडिओ दाखवते. सो लेट्स गो. Let's go. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. लेट्स गो इनसाइड. दिस इज द एंट्रन्स आणि इथे शू रॅक ठेवलाय. दिस इज द कॉमन वॉशरूम. येस, दिस इज द किचन. छोटा आहे, कॉम्पॅक्ट आहे, बट फॉर 2 people इट्स इनफ. अँड असंही आम्ही दोघं जण वर्किंग आहोत, सो मोस्ट ऑफ द टाइम आम्ही बाहेरच असतो. मोस्ट ऑफ द टाइम बाहेर असल्यामुळे अँड 2 जणांसाठी हा ओके आहे. अँड येस, हा किचन अँड छोटा आहे, त्यात इथे त्यांनी छोट्या छोट्या ट्रॉलीज दिल्या आहेत. आणि हे कंपार्टमेंट जे मी मागवलेत ऑनलाईन मिशो अँड अमेझॉन वरनं. किचनला अटॅच अशी ड्राय बाल्कनी आहे. इथे तुमच्याकडे जर डिश वॉशर असेल तर ते तुम्ही इथे ठेवू शकतात. आणि इथेच त्याने सॉकेट वगैरे पण दिलेलं आहे. आणि छोटं मोठं आपल्याला बरंच काय असतं ड्राय बाल्कनीत ठेवायला, असतो ते सगळं इकडे ऍडजस्ट होईल. या कॉर्नरला फ्रीज येईल आणि इथे पण किचन साठी एक कबड येईल, ते अजून बाकी आहे. किचन मधनं एक्झिट केल्यानंतर लेफ्ट साइडला एंट्रन्स आणि इकडे बाल्कनी आहे. आणि हा हॉल. इथे सगळं जे आहे सोफा वगैरे सिटिंग येईल. सध्या पुरता मी हे छोटं सिटिंग मागवलंय, म्हणजे सोफा कम स्टोरेज आहे. यात तुम्ही बऱ्यापैकी स्टोअर करू शकता. इकडे सोफा येईल अँड इथे टीव्ही युनिट असेल. बट लेट टीव्ही बघायला आम्ही नसतो, तो टीव्ही कितपत यूज करता येईल. And this is the place where we created our memory. हा आहे हॉल अँड फॉर 4 to 6 people इट्स इनफ. बिकॉज म्हणजे घरचे जरी असले व गेस्ट जरी आले तरी हा मस्त सिटिंग आहे. येस, हॉलला अटॅच जी बाल्कनी आहे. दिस इज मोस्ट ब्युटिफुल पार्ट ऑफ आवर होम. म्हणजे सॅटर्डे संडे विकेंडला आम्ही इथे बसून चाय वगैरे पिऊ शकतो मस्त. आणि
भरपूरच आपण गार्डनिंग देखील करू शकतो. अजून मी काही गार्डनिंग केलेलं नाहीये. तुम्ही बघू शकता, फक्त एक छोटंसं मी मागवलेलं. तर इथे मनी प्लांट लावलेला आहे आणि अजून बऱ्यापैकी मेकओव्हर करायचा आहे आणि ते झाल्यावर खूप मस्त लुक येईल आणि फ्रेश वाटेल. आणि छोटं तुळशी वृंदावन पण मी लावलंय सध्या पुरता. छोट असं पॉट मध्ये आहे. सी कुंड्या वगैरे आणल्यानंतर ते लावूयात. आणि हे जे घर आहे ज्याला इतका जास्त सनलाईट आहे ना, म्हणजे आता रेनी सीझन आहे म्हणून थोडं ढगाळ वातावरण आहे. बट जेव्हापासून आम्ही राहतो, तर सकाळी सकाळी गॅलरीत ह्या बाल्कनीत येऊन येतं. सगळ्या विंडोज मधनं पण ही जी गेस्ट रूम होती तिथे आपण देव वगैरे ठेवलेत, पूर्व पश्चिम असं आहे, त्यामुळे तिकडनं बऱ्यापैकी ऊन येतं आणि दुपारी पण त्या रूम मध्ये भरपूर प्रकाश असतो. ऍज वेल एज किचन मध्ये देखील खूप ऊन असतं, त्यामुळे इतकं सनलाईट असल्यामुळे लाईटची ऑलमोस्ट गरज पडत नाही. तरी आता ढगाळ आहे, तरी पण संध्याकाळी 6-7 पर्यंत बऱ्यापैकी उजेड असतं. उन्हाळ्यात वगैरे तर अजून जास्त फ्रेश वाटेल. मी तुम्हाला रात्री व्हिडिओ म्हणजे संध्याकाळी व्हिडिओ केलेला, बट आता तुम्ही बघू शकता की किती फ्रेश आहे. हॉल मधनच राईट साईडला एंट्री केल्यावर ही गेस्ट रूम आहे आणि इथे पण जे आहे हे 4 शेल्फ वॉर्डरोब आहे छोट, आणि इकडनं पण विंडो आहे फुल मोठ्या 2. आणि दिस इज गेस्ट बेडरूम. इथे पण बेड येईल आणि एखादं छोटं कबड येईल अजून. आणि हे कबड सध्या पुरता मागवलंय आणि देवासाठी बेसिकली हे आहे. लेट्स सी नंतरून करूया, बिकॉज अजून सगळं सेटअप होत आहे, सगळं नवीन आहे, एक एक गोष्टी ऑर्डर होत आहेत. आणि हा जो हॉल आहे इथे बेड आणि कबड येणार आहे. सो बिफोरचं मी हे शूट घेतलेलं हा असा हॉल आहे. सो ती जी गॅप आहे त्यामध्ये कबड बसेल आणि इकडेच अटॅच टॉयलेट आहे आणि अटॅच त्याला ड्राय बाल्कनी आहे. सो ड्राय बाल्कनी तुमचं वॉशिंग मशीन आणि बाकी गोष्टी येतील. सो हे खूप बरं आहे की 2 ड्राय बाल्कनी आहे, त्यामुळे बऱ्यापैकी सामान तिथे डम्प होऊन. हॉलमधनं लेफ्ट साईडला एंट्री केली तर दिस इज आवर बेडरूम आणि याला पण फुल 2 विंडोज आहे, तुम्ही बघू शकता. इकडनं पण फुल तुम्हाला रोडचा व्ह्यू आहे. अँड येस, इकडनं पण रोडचा व्ह्यू आहे. बेडरूमची फुल थीम ही बेज आहे आणि हे बनवून घेतलंय आम्ही. तर तुम्हाला कोणाला हवा असेल याची लिंक तर प्लीज DM मी इन माय इनबॉक्स. टेम्पररी हा मिरर लावलाय, हा पण चेंज होईल. तो न्यू ट्रेंडिंग जो मिरर आहे तो आम्ही घेण्याचा विचारात आहोत. अँड येस, इकडनं पण फुल मोठी विंडो आहे. अँड अटॅच असं वॉशरूम आहे. ते मोठं आहे गेस्ट बाथरूम पेक्षा. मस्त अशी छान बाल्कनी आहे जिथे तुम्ही मस्त थोडंफार सिटिंग करू शकतात. म्हणजे 2-3 लोक तर आरामशीर बसू शकतात. आणि इथे जसं की तुम्हाला म्हटलेलं, इथे छान गार्डनिंग करेल आणि थोडंफार डेकोर करेल जे की अजून बाकी आहे. आणि इथे बसून निवांत तुम्ही तुमचा चहा कॉफी जे काही तुम्हाला आवडत असेल मस्त एन्जॉय करू शकता. अँड येस, काही ग्लिम्प्सन्स मी तुम्हाला दाखवते. अँड काश या त्या ग्लिम्प्सन्सप्रमाणे सगळी कामं अशी पटपट झाली असती. म्हणजे रोज असं व्हायचं की ॲमेझॉन मिशोवरून सगळे पार्सल्स मागवलेले. सो सगळे पार्सल्स यायचे आणि
9 ते संध्याकाळी 7-8पर्यंत आम्ही बाहेरच असायचो. संध्याकाळी आल्यावर सगळे पार्सल्स अनपॅक करायचे, सगळं बघायचं नीट आलं आहे नाही आलं आहे, आणि नसेल ते व्यवस्थित तर ते सगळं परत रिटर्नला रिक्वेस्ट टाका, कस्टमर केअरला कॉल करा. सो हे सगळं करण्यात आमचा भरपूर वेळ गेला. आणि ही कामं करायला जेवढं व्हिडिओ दिसतं आहे हे एखाद मिनटाचं, तेवढं वेळ नाही लागलेला आहे. खूप जास्त वेळ लागला ॲक्च्युली. ते जेवढं दिसतं आहे, काश तशी लाईफ आपली असती, इतकं पटपट सगळी कामं झाली असती. बट एनिवेज या सगळ्या गोष्टींना तेवढा वेळ लागतो. तुम्हाला घर सेट करायचं आहे म्हटल्यावर तो वेळ जातोच. आणि मला असं वाटतं, घर स्वतःचं असू दे, रेंटेड असू दे, घर हे घर असतं. तिथे आपल्या खूप छान वाईब्स असतात, आणि आपण ज्या घरात राहतो तिथे ती पॉझिटिव्ह वाईब आली पाहिजे, आणि घर हे छान वाटलं पाहिजे. म्हणजे ज्या घरात आपण जातो आहे तिथे पॉझिटिव्ह एनर्जी, एक शांतता, एक पवित्र ठिकाण वाटलं पाहिजे. आणि कोणालाही, जे कोणी आपल्या घरात येतील, रिलेटिव्ज असतील, गेस्ट असतील, फ्रेंड सर्कल असेल, त्यांना एक लाईव्हलीनेस वाटला पाहिजे. असं नाही आहे बाबा की चला कसंही ठेवलं आहे आणि क्लिनलीनेस नाही आहे. दिस इज आवर फर्स्ट रेंटेड हाऊस इन पुणे. फर्स्ट टाइमच आम्ही बाहेर पडतो, अँड दिस इज न्यू एक्सपिरियन्स फॉर अस. खूप वेगवेगळे चॅलेंजेस येणार आहेत. सो लेट सी. एक सगळ्या गोष्टी येत आहेत, सगळ्या गोष्टी ऑर्डर केल्यात बऱ्यापैकी. हळूहळू सगळं सेटअप लागतंय. आणि नवीन संसार म्हटलं की भरपूर गोष्टी असतात. म्हणजे आपल्याला सगळं असतं बारीक बारीक बारीक, आणि बेसिकली मोठ्या मोठ्या गोष्टी ज्या त्या पटकन होऊन जातात. पण बऱ्यापैकी काही गोष्टी ज्या असतात त्या किचनमध्ये बऱ्यापैकी आपल्याला खूप गोष्टी लागतात. छोटं मोठं प्रत्येक वेळेस आपल्याला काहीतरी लागतं. सो ते पण बऱ्यापैकी मम्मीने दिलेलं होतं. सो ते सामान तर आहेच, आणि छोटं मोठं काय तिथे बाय करायला लागेल. आणि न्यू होप्स आहेत या घरातनं, आणि न्यू होप, न्यू चॅलेंजेस. सो लेट सी हाऊ ऑल इट्स गोईंग. सो आय डोंट नो एवढं कसं होणार आहे. बट आपण स्त्रीमध्ये एक वेगळी शक्ती असते, एक वेगळी ताकद असते. मी म्हणेन की प्रत्येक गोष्टीशी ती जुळवून घेते. म्हणजे जे काय नव्याने तिच्याकडे चॅलेंजेस येतील, प्रत्येक गोष्टीला ती सामर्थ्याने पुढे जाते. तिचं ती सामर्थ्य असतं, ताकद असते. प्रत्येक गोष्टी ती फेस करते, आणि प्रत्येक चॅलेंजेसला सामोरं उभे राहून सगळ्या गोष्टी परिपक्वाने, परिपूर्णतेने पार पाडते. सो तसंच काहीच माझ्यातही आहे. आणि आपल्या सगळ्या स्त्रियांमध्ये ते सगळ्या गोष्टी असतात. आपण किती पण चॅलेंजेस आले तरी आपण फेस करतो. खूप साऱ्या वर्किंग विमेन्स आहेत ज्या की घर सांभाळून, त्यांचं करिअर करून आणि पोरं बाळ सांभाळून सगळं करतात. सो येस, एनिवेज. आणि मी म्हणेन की आपण सगळेजण खूप मेहनत करून, हार्डवर्क करून आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो, आणि प्रत्येक स्त्री आपलं घर खूप छान ठेवण्याचा प्रयत्न करत असते. एनिवेज, तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर, लिव्ह, लाफ अँड लव. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.